नमस्कार, मी मिलिंद पेडणेकर. आज 28 तारखेला जे नाटक रिलीज होते लव यू बाबा, ह्या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक. खरं तर ह्या लॉकडाऊनच्या काळात नवीन नाटक करणं हे खरंच धोक्याचं होतं, पण आमची जी निर्माती आहे पृथा तानाजी घाग आणि यांनी हा निर्णय घेतला की लॉकडाऊन असलं तरी लोकांना थोडंसं मनोरंजनाची गरज आहे, म्हणून हे नाटक करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि मग ह्या नाटकाची निर्मितीला सुरुवात झाली. वृद्धाश्रमात असलेल्या आईवडिलांना होणारा त्रास आणि ते आईवडील कसे येतात, मुलं त्यांना शेवटच्या क्षणी कसे आपल्यापासून दूर करतात आणि ती लोक इथे वृद्धाश्रमात राहिल्यानंतर ते कसे राहतात, आनंदी दुःखी, ह्या दोन्हीचा मेळ करत ते कसे आपलं आयुष्य जगतात, त्या विषयावरचं हे नाटक आहे. आणि एक ट्विस्ट आहे नाटकात. मला वाटतं तो न सांगणं बरं आहे, कारण तुम्ही येऊनच बघा. अत्यंत चांगला आहे. खूप हसत खेळत घेऊन जाणारी एक सुंदर समाजातली एक अत्यंत सध्या चालू असलेली एक गोड कथा आहे. मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांना ती आवडेल. या नाटकाचा लेखक दिग्दर्शक या नात्याने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण खरंच सर्वांनी या. लॉकडाऊनच्या काळात जरी तुमचे काही समस्या असल्या तरी त्या टाळून आपण हे नाटक पाहायला यावं अशी मी तुम्हाला निम्र विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आज जो नाटक रिलीज होने जा रहा है लव यू बाबा, संगम मूवी टोन्स निर्मित और अद्वैत थिएटर्स प्रकाशित, इनके सहयोग से ये नाटक होने जा रहा है. मैं उस नाटक का लेखक और दिग्दर्शक हूँ. एक अच्छी स्टोरी है जो माँ बाप वृद्धाश्रम में जाते हैं, उनके हालात क्या होते हैं, वो कैसे रहते हैं, तो उस हालात को कैसे जीते हैं अपने बच्चे. शुभारंभ होते हैं काय विषय आहे. हे नाटक खूप सोशल टॉपिकवर आहे. माझं नाव पृथा तानाजी घाग. आम्ही आय लव्ह यू बाबा हा एक नवीन विषय घेऊन आलो आहे. पॅन्डेमिकमध्ये फॅमिलीमध्ये खूप अडचणी झाले. सगळ्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड खूप म्हणजे विचित्र स्टेजेसवर त्यांनी फेस केलं. नमस्कार, नमस्ते, मेरा नाम पृथा तानाजी घाग. हिंदी सही बोला इसे तेज. पैंडेमिक में लॉकडाउन के बाद होने वाले हर एक के घर, लॉकडाउन के बाद हर एक के घर में अलग अलग तरीके के एक्सपीरियंसेस आए. तो ये एक्सपीरियंस को सामने रख के हम नाट्य रंगभूमि पर एक नया ड्रामा लेकर आए. यूज हिंदी वर्ड्स, इंग्लिश वर्ड्स. नमस्कार, मी तानाजी घाग. गेली वर्षभर संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई कोरोनाच्या पेंडेमिकने हैराण झालेलं आहे. अशावेळी रंगभूमीच्या कलाकारांची झालेली काही दयनीय अवस्था होती, म्हणजे वाईट अवस्था झाली होती. अशावेळी लॉकडाऊन संपत आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की रंगभूमीवर एक नाटक आलं पाहिजे. आणि मला मिलिंद सर भेटले, मिलिंद पेडणेकर, आणि त्यांनी मला सांगितलं की तानाजी असा एक विषय आहे, या विषयावरती आपण काम करू शकतो. एका सामाजिक दायित्वाचा आढावा घेणारा, एका सामाजिक दायित्वावरती भाष्य करणारं वृद्धाश्रम हा एक विषय मिलिंद सरांनी मला सांगितला. मग मी म्हटलं की माझी मुलगी निर्माती आहे पृथा तानाजी घाग, तर तिला म्हटलं असा विषय आपण करू शकतो आहे का. तर तिने म्हणाले हो, कारण हे आम्ही संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचकांच्या कल्याणकारी योजनांसाठी ऑलरेडी काम करतो आहे. हे करत असताना रंगभूमीची सेवा किंवा कलाकृतीची सेवा आपण का करू नये, असा बेसिक विषय होता. आणि त्याच याच्यातून पेंडेमिकच्या अवस्थेमध्ये आर्थिक संपूर्ण पेंडेमिक के बाद, कोरोना के पेंडेमिक के बाद 2020 मिशन 2020 था हमारे पूरे वर्ल्ड के लिए, पूरे हिंदुस्तान के लिए और पूरे मुंबई के लिए बहुत ही दुखदायक था. इस अवस्था में, ऐसी अवस्था में पूरा महाराष्ट्र, पूरा मुंबई इस कोरोना की वजह से पैनिक हो चुका था. फिर भी संगम मूवी टोन्स ये कंपनी के माध्यम से लव यू बाबा ये विषय लेकर हम आ रहे हैं. उस विषय में हम सामाजिक दायित्व को पूरा करने की कोशिश कर रहे हैं.
पिछले साल मराठी रंगभूमि पूरे हिंदुस्तान में, पूरे वर्ल्ड में जिसको एक स्पेशल काय रोल आहे आणि कशासाठी तुम्ही तो म्हणजे त्या अभ्यास त्या रोलचा काय अभ्यास करून काय कसं वाटतं? माझ्या कॅरेक्टरचं नाव सायली आहे, जी तुझं नाव सांग. बरं नमस्कार, माझं नाव श्रुती पाटील. लव यू बाबा या नाटकात मी सायली नावाचं कॅरेक्टर करते आहे, जी त्या नाटकातल्या बाबाची मुलगी आहे आणि वृद्धाश्रमात तिचा बाबा वृद्धाश्रमात असतो आणि त्याचा शोध घेत घेत ती तिथे येते. आणि त्या दोघांमधलं जे प्रेम आहे, लहानपणी तिचा बाबा तिला सोडून गेलेला असतो काही कारणाचं, आणि एका पॉईंट नंतर तिला लक्षात येतं की माझा बाबा कुठेतरी आहे आणि ती त्याचा शोध घेत घेत तिथे येते आणि अशी ती गोष्ट घडत जाते. आणि पुढे काय होईल. नमस्कार, मेरा नाम श्रुति पाटिल. लव यू बाबा ये जो ड्रामा है, ये जो नाटक है, उसमें मैं साइली नाम का कैरेक्टर कर रही हूँ. और वो कैरेक्टर के बारे में बताया जाए तो वो एक ऐसी लड़की है जिसके पिताजी, वो बचपन में उसके पिताजी चले गए, गुजर गए, ऐसे उसको बताया गया. लेकिन उसको पता चलता है कि वो कहीं तो है और उनको ढूंढते ढूंढते वो एक वृद्धाश्रम में चली आती है. और फिर उनके नाटकातलं रोल काय आणि तुमची भूमिका काय आहे? माझं नाव श्रुती तोडणकर आणि या नाटकात मी मार्तोंडकर यांची भूमिका करते आहे. खरं तर हे नाटक एका वृद्धाश्रमावर आहे. आपल्या आजच्या काळात वृद्धांची किंवा म्हाताऱ्या माणसांची जी अवस्था आहे ना, ती सत्य परिस्थिती इथे दाखवली आहे. त्यामुळे कुणाची ना कुणाची कथा. नमस्कार, मेरा नाम श्रुति तोडनकर है और मेरे इस नाटक की भूमिका मार्तोंडकर ये है. मैं आप सभी से ये कहना चाहती हूँ कि आप सब ज़रूर ये नाटक देखिए, क्योंकि इस नाटक में जो हमारे बूढ़े लोग हैं, जिनकी कहानियाँ हैं. नमस्कार, माझं नाव नितीन जाधव पोचरीकर आणि आमच्या या नाटकात मी श्रीनाथ नावाचं एक कॅरेक्टर करतोय. आणि या नाटकाची थीम अशी आहे की म्हणजे आत्ताच्या या ग्लोबलायझेशनच्या जगात स्पेस हवी असते प्रत्येकाला. आणि या स्पेसमध्ये नमस्कार, मेरा नाम नितिन जाधव पोचरीकर है और हमारा ये नाटक है लव यू बाबा करके. उसमें मेरा श्रीनाथ नाम का एक किरदार है. तो ये नाटक की थीम एक सीनियर सिटीजन्स या उनका एक जनरेशन अलग रहता है, पेरेंट्स और चाइल्ड. सो पेरेंट्स को सांग नाटकाविषयी काय सांगतो? नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. लव यू बाबा या नाटकात मी असिस्टंट डिरेक्टरची एक महत्त्वाचा रोल निभावते असं मला वाटते. म्हणजे पहिल्यांदाच डिरेक्शन करण्याची संधी मला मिळाली, ती पण मिलिंद सरांमुळे. आणि ॲज अन आर्टिस्ट म्हणून मी आत्तापर्यंत खूप नाटकं केली, पण नाटकाच्या बाहेरून नाटकाची प्रोसेस घडताना मला पहिल्यांदा बघायला मिळाली. त्यात मिलिंद सरांचं नाटक इतके सारे कॅरेक्टर, जवळजवळ 14 कॅरेक्टर्स ऑन स्टेज आहेत आणि ते एकावेळी त्यातले मॅक्झिमम 10 ते 12 कॅरेक्टर्स तरी स्टेजवर आहेत. त्यामुळे त्यांच्या एंट्री, एक्झिट्स, इन आउट्स आणि त्यांचे डायलॉग्स आणि तो फ्लो सगळा कसा मॅनेज करायचा हे सगळं. नमस्कार, मैं अमृता कुलकर्णी. मैं एक आर्टिस्ट हूँ, लेकिन लव यू बाबा इस नाटक में मैं असिस्टेंट डायरेक्टर का रोल निभा रही हूँ. नमस्कार, मैं अमृता कुलकर्णी. मैं एक आर्टिस्ट हूँ, लेकिन लव यू बाबा ये मिलिंद के चलो कंटिन्यू. नमस्कार, मैं अमृता कुलकर्णी. फ़िलहाल तो मैं एक आर्टिस्ट हूँ, लेकिन लव यू बाबा ये मिलिंद पेडनेकर लिखित और जिन्होंने खुद डायरेक्ट भी किया है. इस नाटक में मैं असिस्टेंट डायरेक्टर का काम कर रही हूँ और जो करने में मुझे बहुत मजा. पेपर वाचताच ना. तुम्ही काही नुसतं डोळ्यासमोर धरून ठेवता वाटतं. तुमच्यासारखं असं काय वाय बसत नाही. गुमान पेपर वाचत असतो. हो ना, मग पेपरच वाचा आता. माझ्या बोलण्यात ना खूप सुना का. उकडे, अरे मला असं कळलंय हे आपलं वाचनालय बंद होतं रे. काय वाचनालय बंद होते? अरे कशाला उद्या तिची मस्करी करतोयस? तुला माहिती आहे ना कशी आहे ती. सगळ्यांना माहिती हो आम्ही कशी आहे ती. तुम्ही आणखीन सांगायची काही गरज नाही. बघितलंस तरी तुला बोललो गप्प बस. गप्पच बसा, गप्पच बसा. मी पेपर वाचतेय, मला कोणाची बडबड नको. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.
शांत पेपर वाच. तुम्हाला शांत करणार ग, मला शांत करणार. यांनी बडबड केली तरी चालते. गुड मॉर्निंग. काही नको मेले तुझं गुड मॉर्निंग. माझा दिवस खराब झाला. कोण म्हणतोय गुड मॉर्निंग? हे सावंत आले त्यांना येऊ दे ना तिकडे, मला काय करायचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सावंत, आज सकाळी सकाळीच काही विशेष? हो सकाळी सकाळीच कसे आला का हो? येऊ नये सकाळी सकाळीच? कसं नाही हो, काहीतरी विशेष असल्याशिवाय तुम्ही सकाळीच येत नाही म्हणून म्हटलं. बरोबर. अहो विशेषच आहे म्हणून आलोय. असं काय तुमचं विशेष? अरे गेली कुठे? अगं ये पुढे. अगं ये पुढे ये. कोण रे? ही साई आता तुमच्यात आली आहे. आमच्या आणि ह्या वयात नसण्यात आली. अहो तुमच्यात म्हणजे हिला नाही प्रोजेक्ट करायचं, त्या संदर्भात तुमची काही माहिती हिला हवी एवढंच. प्रोजेक्ट कसं बाई? कसं आहे, ही सायली सायकॉलॉजीच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि वृद्धाश्रमावर आधारित एक प्रोजेक्ट तिला यावर्षी करायचंय. हो सावंत, तुम्ही काय बोलताय ना, आम्हाला काही कळत नाही. काही कळलं हो काय ते नीट सांगा ना. मी सांगू प्लीज. हो तेच बोलू. सांग सांग. थँक्स. नमस्कार. नमस्कार. मी सायली. मी सायकोलॉजीच्या शेवटच्या वर्षाला आहे. ते त्याने सांगितलं, तू पुढे बोल. आम्हाला लास्ट इयरला ना ऑप्शनला वेगवेगळे सब्जेक्ट असतात. त्यातल्या कुठल्या तरी एका विषयावर आम्हाला प्रोजेक्ट करायचा असतो आणि मी वृद्धाश्रम आणि तिथली माणसं असा विषय निवडलाय. शक्य नाही. हा, तुझा प्रोजेक्ट इथे होणं शक्य नाही. अहो पण का? आम्ही नाही म्हणतो म्हणून. हो अहो पण त्यातनं तुम्हाला काही त्रास नाही म्हणलं ना मग नाही बस. हो तिचं म्हणणं तर ऐकून घेऊया. अगदी बरोबर. ए तू बोल. हो मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार. हो आणि त्या गप्पांच्या सोबत जे काही प्रश्न येतील ना त्याची तुम्ही उत्तरं द्यायची बस. तुझ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही का द्यायची? हो माझं प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी. तुझा प्रोजेक्ट आम्ही का पूर्ण करायचा? हा विषय मी निवडला म्हणून. तुझ्या प्रोजेक्ट साठी आम्ही बांधील नाही आहोत. मी देईन तुझ्या प्रश्नांची उत्तरं. हो तू अजिबात काळजी करू नको. मी पण देईन, मला जमतील तसे. हो मी आहे तुझ्यासोबत, काळजी करू. हो तुम्ही आहात ना त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. अहो पण मला इथल्या सगळ्यांची मदत लागणार आहे. हो ए मुली, इथं कुणी सगळे तयार होतील असं काही वाटत नाही. तू दुसऱ्या वृद्धाश्रमात जा बघ. दुसऱ्या कुठल्या तरी वृद्धाश्रमात. हो मी गेले असते पण माझ्या बरोबर अजून बऱ्याच स्टुडंट्सने हा विषय घेतलाय आणि ते तर वृद्धाश्रमात गेले आणि एका वृद्धाश्रमात एकच विद्यार्थी जाऊ शकतो म्हणून मी इथे आले. शिवाय हा वृद्धाश्रम मला कन्व्हिनियंट आहे येण्या जाण्यासाठी. तुला कन्व्हिनियंट आहे म्हणून इथं कशाला? हो इथे मला ऍडमिशन मिळाली ना म्हणून. काय? हो मला ऍडमिशन मिळाली तुमच्या वृद्धाश्रमात. सावंत हे खरंय? हो ट्रस्टीनीच तशी परवानगी दिली आहे तिला. अहो पण आम्हाला विचारल्याशिवाय ट्रस्टींनी परवानगी दिलीच कशी? निदान आमचा विचार तरी घ्यायला हवा ना. सावंत तुम्ही तरी आम्हाला विचारायला हवं होतं. हे बघा ऐका, यातलं ना मला खरंच काही माहिती नाही. हो तासाभरापूर्वी ट्रस्टींचा फोन आला आणि त्यानंतर इथे आली एवढंच. ठीक आहे, मग ट्रस्टींनी तुम्हाला सांगितलं तसं आम्हीही सांगतो. या गोळीच्या प्रोजेक्टला आमची परवानगी नाही. ठीक आहे सांगतो तसं मी. ठीक आहे चल साहेब. नाही म्हटलं ना. एक मिनिट सावंत, हा काय प्रकार आहे? काही नाही रे, ही जी पोरगी आहे ना सायली नाव आहे माझं. सायली, हिला म्हणजे आपल्या वृद्धाश्रमावर काहीतरी प्रोजेक्ट करायचा पण आम्ही नाही म्हणालो. आम्ही नाही तुम्ही. आमची संमती आहे. संमती नाही आहे ना. एक मिनिट, अरे मी काय बोलतो? त्या लोकांनी मला अक्षरशः हकलून दिलं. हे होणारच होतं ग. हो पण सगळ्यांनीच तसं नाही केलं. काही जण तयारही झालेच की. त्याने तुला का हाकलून दिलं माहिती? का? कारण त्यांच्याशी गप्पा मारता मारता नकळत त्यांना प्रश्न विचारणार, तुम्ही कसे आहात, नक्की तुमचं काय झालं आणि नाही, मी त्यांना तसं काहीही विचारणार नाहीये. इनफॅक्ट ते प्रश्न मी टाळण्याचा प्रयत्न करेन. कारण तर कोणत्याही परिस्थितीत मला त्यांना दुःख द्यायचं नाहीये. माझा इथे येण्याचा हेतू वेगळा आहे. हे बघ, तुझा हेतू त्याला दुखावण्याचा नसला तरी तुझ्या वयाच्या मुलीला पाहून आपसुकच त्याला त्यांचा भूतकाळ आठवणार आणि याचा त्यांना निश्चित त्रास होणार.
मग हा त्रास करून घेण्यापेक्षा तुला मदतच न केलेली बरी हे त्यांना वाटणं साहजिकच आहे ना. ते बरोबरच आहे म्हणा. तर म्हणूनच म्हणतो त्यांची जी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्यातली हवी ती माहिती तुला घे आणि सांग ना. नाही सर, मला तुमच्याकडे असलेली त्यांची माहिती नकोय. मला त्यांची माहिती त्यांच्याच कडून हवी. शिवाय मला त्यांच्यामध्ये राहून त्यांना जाणून घ्यायचंय. मला नाही वाटत तिथे राहून तुझा प्रोजेक्ट सक्सेस होईल. सर प्लीज, अहो तुम्ही तरी मला ते डिमोरलाइज करू नका. उलट तुम्ही मला सपोर्ट करा जेणेकरून माझं ध्येय पूर्ण होईल. हे बघ, आता ट्रस्टीने सांगितलं म्हणजे तुला मदत करायला आलंच आणि म्हणून मी तुला माहिती देणार होतो ग. पण तू त्याच्यात जाऊन प्रोजेक्ट करणारच हे मला माहित नव्हतं. त्यामुळे आता तुला मदत करणं मला कठीण आहे जरा. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरवसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. वा, सगळं मनासारखं होतच असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका. सुरेश भाई बरोबर. तुला कसं माहिती? तू कसं माहिती? कॉलेजमध्ये असताना कोण प्यालो मी सुरेश भाई. कधी कधी सुरेश भटांच्या माहीत नसलेल्या कविता मी वर्गात म्हणायचो आणि भाव खाऊन जायचो. अरे काही काही मुलींना माझ्या फॅन होत्या फॅन. माझ्याकडून 4 वेळा लिहून घ्यायच्या आणि मीही लिहून द्यायचो माझ्या म्हणून. हे बघ तुला सांगतो, हे असलं काहीतरी करूनच कॉलेजमध्ये इम्प्रेशन मारायचं असतं. आमच्या कॉलेजमध्ये ना एक मुलगी होती. काय म्हणालास? सुंदर होती. मला आवडायचे म्हणून अजूनच सुंदर होती. तिने एकदा 4 वेळेस स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा मी तिला काही 4 वेळेस लिहून दिल्या. तिने ओळखलं ना त्या सुरेश भटांची आई म्हणून. मग काय माझ्याशी बोलायचीच बंद झाली. तिच्या आम्हाला वाटलं पुढे काहीतरी गंमत आहे ना गंमत. ती माझ्याशी बोलत नाही म्हणून मी तिला एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात लिहिलं काय, आजकाल वाटेवरचा मोगराही नेहमी सारखा फुलत नाही. आजकाल वाटेवरचा मोगराही नेहमी सारखा फुलत नाही. कदाचित त्यालाही समजलं असेल की तू माझ्याशी बोलत नाहीस. पण मी लिहिलेलं तुला कसं समजलं? अरे ही चालवणी कॉलेजमध्ये असताना केवढी फेमस होती. आपली आवडती व्यक्ती आपल्याशी बोलायची बंद झाली की तिच्या नावाने ह्या चारोळीची चिठ्ठी यायची. म्हणजे इथे पण चारोळीची चोरीच. हो, पण त्या चारोळीमुळे ती पुन्हा माझ्याशी बोलायला लागली आणि आमचं शुभमंगल झालं. शेवटी चोरलेल्या चारोळीचा परिणाम झाला. पण हे काय सुरेश भट वाचता वाचताना मीही चारोळ्या करायला लागलो स्वतःच्या. आम्ही मात्र ग्रेसच्या प्रेमात होतो. बापरे. हो ग्रेस, जिथे असेल निर्मळ स्नेह आपुलकीची खरी हात, जिथे असेल प्रेरक विश्वास आणि एक प्रेमळ साथ. तुला सांगतो, ग्रेस ज्याला कळलं ना त्यालाच कळलं आणि ज्याला नाही कळलं ना त्याने फक्त त्याचे पुस्तकच चालले. हे घाट मग कसे बोलले? हो घाट, इथे आम्ही चारव्यांवरती काहीतरी बोलतोय, तुम्ही बोला की. अहो आमचं कसलं काय, आम्ही म्युन्सिपालिटी शाळेच्या पलीकडे गेलोच नाही. त्यामुळे आम्हाला फक्त ओळी माहिती. चारोळीचा पत्ताच नाही. पण हिंदी गाणी बोलत बोलत ओळींच्या मागे असं फिरायचं. गुस्सा कितना हसीन है तो प्यार ऐसा होगा. जय शिव शंकर लगे ना कंकर यशो किया ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं. दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं. जो भी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी. वाह 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 वाह. तू तो उस दुनिया में ले गया दो जहां हम उड़ते पंछी थे. कितीही मनात आणलं तरी आपण आता पुन्हा तरुण होऊ शकत नाही हे नक्की. अरे गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. आपल्या आयुष्यातली ती खरी जोड तुम्ही गेली असते ना
तर आपण इथं झुटपट पडलो नसतो. अरे सुरवे, इथे छान चारोळ्या चालल्यात, गाडी चालली, कशाला त्या खाल्या जवळा जुबीकडे जाताय? त्यापेक्षा म्हणा होळी तुम्ही नाही का त्या सायली बद्दल सांगत होता, मला ते खूप आवडतं बघा. बरं तुम्ही जाल तेव्हा मला पण सांगा, मी पण येईन तुमच्या बरोबर. बरं बाई, सांगेल सांगेल. अगं त्या सायलीचं जाऊ दे, तुझी पोरगी एवढं तुझ्यासाठी खायला आणते, ते कधीतरी खात जा ना ग. हो, खावंसच वाटत नाही बघा. अगं मग तिला सांग आणू नको म्हणून. तुम्हाला हवं असेल तर घ्या त्यातलं. तुझे टोली पोरगी येणार आहे तिकडे, त्यामुळे मी हॉलमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही. तुझा मलाही नाही यायचं. जा तू. नका मी निघालो. राम रघुनंदन राम. अगं बाई, तू आलीस पण. हो, मला थोडा उशीरच झाला ग. नाही हो, इट्स ओके. गुड मॉर्निंग सायली. गुड मॉर्निंग सर. हा तुझं सर. सुरवे मला नाहीतर यांच्या पोटात दुखेल. काय वेळेला बोलतोय मग, पोटात दुखेल. काय हो करतो आला सांगायचं नाही. तुझ्या नावाने काय मग दवंडी पिटवू? अगं वेळ ठरली होती ना, मग यायचं गपचूप. त्यात काढायला काय झालं? कर ग, तू कर तू. हा सुरू कर. हो तर एवढेच तरी सगळे. सगळे म्हणजे एवढेच तर आहे. अरे एवढीच कशी आहे, अजून हो म्हणणारे होते ना त्या दिवशी. अरे हो, व्याजाने श्रीनाथ राहिले नाही का? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे बाबा, तू व्यास कुठे गेला रे? शाळेच्या बाजूला असेल. शाळेच्या बाजूला? शाळेच्या बाजूला कशाला? अगं त्या शाळेतील लहान लहान मुलांना बघायला त्याला खूप आवडतो. हा. अगं काही मुलं तर त्याच्यावर किती झाले. त्याला चॉकलेट बिस्किट वगैरे देतो. थोड्या वेळ त्यांच्याशी गप्पा मारतो. मुलं वर्गात गेली की हा पळत येतो. इथे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सतत आनंद शोधून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. बाहेर तुझं कसं काय? ह्याचं काय आहे ना काका? श्रीनाथ वासुदेव देसाई. श्रीनाथ वासुदेव देसाई, बरोबर ना? तुला कसं माझं नाव आहे? ते इथले मॅनेजर आहेत ना सावंत, त्यांच्या फाईल मध्ये पाहिलं होतं तुमचं नाव. मग यापुढे मला फक्त श्रीनाथ किंवा देसाईच म्हणायचं, काका नाही. मलाही म्हणायचं नव्हतं तुम्हाला काका, कारण जोपर्यंत आपण एकमेकांना ओळखत नाही तोपर्यंत आपल्यात कुठलंच नातं नको. सॉरी. ओके. हे त्याचं जाऊ दे का. मी करवरकर. मी मातोडकर. आणि मी सुरवे. शाळेत हजेरी लावल्यासारखं वाटतं नाही. मी करमरकर. सुरवे. अहो ते 4 जणच नाही सुरू करता येणार. आता आता ते बाकीचे आले नाही तर आम्ही काय करणार? हे बघ, तुला जे काय चालू करायचंय ते आमच्या सोबत अहो ते माझ्या बरोबर नसले ना तरी चालतील, पण तुमच्याशी बोलताना ते इथे असतील तर त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल ना. तुला विश्वास संपादन करायचंय की माहिती मिळवायची? विश्वास संपादन करायचंय. अहो म्हणजे जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही तोपर्यंत तुम्ही मला काहीच सांगणार नाही. नक्की काय सांगायचं आम्ही तुला? जे गप्पांच्या ओघात प्रश्न येतील ते. त्याने काय सांगते होणार? अहो अरे नसतास ना तर त्या स्कूल बसवाल्याला आणि त्या शाळेच्या पिऊनला चाला धडा शिकवणार हो तुम्ही. पोलीस स्टेशनच दाखवलं असतं त्यांना. काय रे, काय झालं? अरे ते स्कूल बसवाले रे, त्या लहान लहान मुलं बसमध्ये असे बाहेर फेकतात आणि जणू काही ते धान्याची पोतीच रे ती. अरे त्या गदळ्याने त्या लहान मुलाला असं बाहेर फेकलं ना, पडला ना रे तो. बापरे, मग काय झालं? अरे मग काय, तिथं उभ्या असलेले त्या शाळेच्या पिऊनला मी म्हटलं तो बघ तो मुलगा पडला आहे, अरे त्याला उचलतो ना, तर मला म्हणतो काय तुम्हाला काय करायचंय, मग तुम्ही आता पार करा ना. असं म्हणाला रे मला तो, असं म्हणाला. अरे पालक आपली मुलं तुमच्या जबाबदारीवर पाठवतात ना, मग तुम्ही असं बेजबाबदारपणे का वागता रे? का बेजबाबदारपणे वागता? असं बरेच काही बोलून माझा झटका दाखवला होता त्यांना, पण हा मला इथे घेऊन आला ना. जावा जावा जावा. आता जातो पण सोडणार नाही त्याला सांगून ठेवतो. सोडणार नाही त्याला मी.
सोडणार नाही अजिबात. हा व्याज बरं का? हे कोण रे? नाही हो, तुमची ओळख करून देत आहे. अरे ही सायली प्रोजेक्ट वाली. अच्छा तू आधी सोय तू थांबा मी आलोच आत्ता आलो. आपण त्यांना सोडणार नाही. सोडूच नका तुम्ही. सोडणार नाही. हा बाबा, काय म्हणतोस, काय झालं? काय नाही होत आहे, शाळेच्या बाहेरला भांडणा करीत उभे होते. हा. आता लय काही लपडा झाला असता तर सावताची माझी नोकरी नाही गेली असती. काय सांगायचं आहे का? ठीक आहे, ठीक आहे, जा. अहो हिला आपण विरोध केला होता ना, तरी ही इथे कशी? आम्ही नाही तुम्ही विरोध केला. हा, आम्ही तिच्या सोबत आहोत. हे, जा जा तुझी सिरियल चालू झाली असेल ना. जा जा. सिरियल काय रे जाते? चालू झाली. तो बघ आला प्रेक्षक. तुझं तुझं अरे खिडक्या नीट लावून घ्या रे. काय काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित बंद केलं. चाय घ्या, चाय. अरे वा, हो रास्ते. चाय घ्यावा. अरे वा थँक्यू मंडळी एवढ्या रात्री चहा करून दिला. हे मंडळ थँक्यू रे चहा दिल्याबद्दल. बाबा माझे काय थंडी पडली आहे हो. काय तुमच्या काय थंडी लागलं? अरे ही काय थंडी आहे. अरे यापेक्षा जास्त थंडीत राहिला बाबा. म्हणजे अरे मी मिलिटरीत असताना मायनस डिग्रीत काम केलं आहे. तू मिलिटरीत होतास? तुला नाहीच रे. अरे तसा कधी योगच आला नाही ना. आई गो बाई गो ही डोके दुखी. बापरे काय ग काय झालं? अगं खूप डोकं दुखतंय ग. काय ग नुसतं तुझं हे दुखतंय ते दुखतंय. दे चेपून देते बरं होईल ग बाई. आणि काय ग मी मुद्दाम करते का हे सगळं? विचार करून करून होतंय बघ हे सगळं. त्याच मुलीने सांगितलं काही सांगू नकोस आणि विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जेव्हापासून आपल्याला त्या घरचे दरवाजे बंद झालेत ना तेव्हापासून हे विचारही बंद. बस साहेबांनो नाही म्हणजे आपलं विषय चाललं म्हणून विचारते. युद्धात सुद्धाच काय हो? नाही मला तर खूप इच्छा होती पण तशी संधीच मिळाली नाही ना म्हणून. काय तर हतीरेच्याबरोबर कधीतरी काय केल्याचं लक्ष गेला नाही रे. मी फक्त एकदा 14 दिवस काश्मीर बॉर्डरवर ड्युटी केली बस. बाकी सगळ्या देशांतर्गत. देशांतर्गत म्हणजे अरे म्हणजे आपल्या देशावर काही आपत्ती आली म्हणजे पूर आला उग्र निदर्शनं झाले तर मिलिटरी बोलत नाही. तशाच ड्युट्या मी जास्त केल्या. त्या काय कचऱ्याचा देशांतर्गत म्हणतात. त्यांना त्या मुलीसोबत जाऊन तिला मदत करायची वाटते, त्यांनी तिला मदत करावी. या विषयावर आमच्याशी पुन्हा चर्चा नको. असं मध्ये बोलावं काय वाटतं? वाटलं बोलावं. बास ग बास. बरं वाटलं हो. बरं वाटलं ना झोप आता आणि विचार करू नको. अगं तिकडे ठेव जरा हे. बरं हे पण हे वृद्धाश्रम आणि मिलिटरी हे कसं? अरे ते खरं म्हणजे ऍक्सिडेंटली झालं असता तरी हरकत नाही बघ. काय झालं साधारण 15-20 वर्षांपूर्वी युपी मधल्या एका वृद्धाश्रमामध्ये काही अतिरेकी घुसले आणि त्यांनी तिथल्या लोकांना ओलीस ठेवलं. त्या पोलिसांची सुटका करण्याची जबाबदारी आमच्या बटालियनवर होती. मोठ्या शिपातीने आम्ही त्या अतिरेक्यांचा खात्मा केला आणि त्या लोकांची सुटका केली. पण त्याच वेळी त्या वृद्धाश्रमातली एक म्हातारी बाई आमच्याकडून चुकून मारली गेली रे. खूप वाईट वाटलं रे देवा. अरे त्या अतिरेक्यानं गोळी चुकवली ना म्हणून ती बाई गेली. पण चुकून झालं ना त्यात काही होतं. पण रक्षण करण्याची जबाबदारी आपण योग्य तऱ्हेने पार पाडू शकलो नाही अशी त्यावेळेला काहीशी माझी मनस्थिती होती बघ. आणि मग देशसेवा संपली की एखाद्या वृद्धाश्रमात जायचं आणि आयुष्यभर तिथल्या लोकांची सेवा करायची असा मी निर्णय घेतला. तुम्ही गेला असताना घालून झाली का सांगा मी लय असं. होय होय 4-5 दिवस झाले असतील ना ग ती येऊन गेलेल्याला. कोण? सायली. हो हो 4 दिवस झाले 4. डोकं दुखतंय ना शांत झोप की. बरं मग या सगळ्यात कुटुंबाचे हाल झाले असतील ना रे. अरे कुटुंब कसलं मी आणि आई म्हणजे लग्न वगैरे नाही केलं? नाही झालं करायला. आणि ज्यावेळेला वाटलं ना तेव्हा असं तेव्हा नेमकं माझ्या आईला जीबीएस झाला. जीबीएस म्हणजे अरे तो एक भयानक रोग असतो. त्याच्यामध्ये हे कमरे खालचं सगळं शरीर आहे ना निरोग पडतो. मग आईची सेवा माझी ड्युटी यामध्ये योगच आवावे. शेवटी आई गेल्यावर एकदा वाटलं लग्न करावं पण मग म्हटलं याचा शेवट काय.
आणि ज्या वेळेला शेवट सापडला ना तेव्हा सुरुवात कुठून करायची ह्याचा विचार करता करता हा आजचा दिवस कधी आला काही कळलंच नाही. तुम्ही इथे कसे आलात? आता तुम्हाला काय वाटतं? हे असले प्रश्न ते आपल्याला विचारणार. अरे कोणाबद्दल बोलतोस तू? ती पोली पोरगी. अरे तिचा अभ्यासाचा एक भाग म्हणून ते प्रश्न विचारणार ना. अरे पण आपण तिला का म्हणून सांगायचं? का आपल्या जखमांवरचे खपे काढून त्या जखमा पुन्हा जिवंत करायच्या? अरे पूर्ण डॉक्टरांची एवढी औषधं घेऊन सुद्धा बरं वाटत नाहीये. काय होणार कुणास ठाऊक. अगं आयुष्यातल्या सगळ्या कठीण प्रसंगांना सामोरं जात जात आपण इथवर आलोच ना. मग आता होऊन काय होणार आहे ग? क्षणाक्षणाला दिवसाला दिवस सोडत आयुष्य पुढे सरकत असत. कधीतरी कुठेतरी असा क्षण येतो की जो आयुष्यात बदलून जातो. योजनेतील अपूर्ण योजनांचा कार्यवाही बाबत बैठक. पोलीस पदक सावंतवाडी दाखल. अधिकाऱ्यांची असून चौकशी सुरू. एसटी आरक्षण 27 मदतीचा आम्ही पण पेपरच वाचतो. जरा हळू वाचा. मनापासून इथे ते स्पीकर बसले होते त्यांना त्रास झाला नाही. तुम्हाला कसा त्रास होतो? आम्हाला होतो. मग आज कर्मचाऱ्यांची भूमिका तुम्ही करताय वाटतं. मी आयो इथेच आहे, हा. बापरे! एवढी व्यवस्थित ना वाघ घुसला आणि तिथे असताना कुत्र्याला ओढत ओढत घेऊन गेला. आता बातम्यात दाखवलं. तुम्ही बातम्या पण बघता. अहो तो वाघ असा ओढत ओढत घेऊन जात होता. बापरे घाबरले मी. तर हो अहो हे तर हल्ली रोजच झालंय. त्यात नवीन ते काय? अहो तरी नशीब कुत्र्यावरच निभावलं. माणसानं नेलं असतं म्हणजे. अरे वा म्हणजे माणसाचा जीव तो जीव आणि कुत्र्याला जीव नाही. अहो तसं नाही हो. तो वाघ वस्तीत घुसला ना म्हणून म्हटलं. या जागेवर माझ्या बाबतीत एक गंमत पण आठवली. बरोबर सांगा. अहो आता कुठे निघाला? एकदा गावातल्या शेतात जात असताना माझ्या मागे वाघ लागला. बापरे! हो काय करावं कळना. मग मी धावत एका झाडावर चढलो. तो वाघ पण झाडाखाली येऊन माझ्याकडे एकटं बघायला लागला. बघून झालं पुढे सांगा. अहो तो वाघ पण झाडावर चढायला लागला. त्या वाघाला वगैरे बघून मला जोराची लागली. जोराची लागली? मग काय केलंस? मनुष्य पाणी दिली सोडून. पण तो वाघ पण नाही सर. तो झाडावर सोडून माझ्या धाड्या धरून बरोबर या लागला. मला एक आज्ञा सुचली. मी माझी दारच बंद केली. त्याचा तो वाघ पण खाली पडला आणि बस सुटला. काय डोकं लावलं ना? हे सगळं तुझ्या बाबतीत घडलं? म्हणजे माझ्या बाबतीत घडलं. माझ्या मी गावात कशाला उगाच फेकतोस? शंकर पाटलांच्या कथेतली गोष्ट आहे ही. आम्ही ऐकतो म्हणून काही फेकतोस काय? किती इंटरेस्ट नाही का होते हो. तर हे फेकूचच निघाले. नाही तर काय मी पण मध्ये मध्ये बोलत होते. माझ्या बातम्या चुकल्या असतील. सगळे निवांत बसले होते म्हणतात सांगूया काहीतरी. अरे पण कोणाच्या समोर? अरे सगळा धर्म मिराजदार, सगळा शंकर पाटील, सगळं पाठ आहे माझं. चल नाना चल ना. नाना 99 बाब काय माहितीये का? हो नाना. काय नाही होते कशी सांगितली गोष्ट? अरे काय झालं होती का. अरे कॉलेजमध्ये एक कविताच पोचली मी एकांकिका केली होती. त्या एकांकिकेतला हा सीन आहे. म्हटलं पचला तर पचला पण तो मध्येच पचलास. पचलास. आम्ही काय तुम्हाला मूर्ख वाटलं? शंकाच नाही. काय म्हणाला? कर्मचारी मॅडम बागेचं काम इतकं उत्तम करतायत ना त्याबद्दल शंकाच नाही असं म्हणायचं होतं. कळलं हो कळलं. कोणा मारला ते कळ. आणि मी बाकीचं काम वगैरे काही करत नाही हो. मी आपली सहज फेऱ्या मारत होते. ओके फुल का तोडलं? मी खूप तोडलं नाही रे. इथेच पडलं होतं ते उचल. हा तुम्हाला गंमत बघायची आहे का? गंमत थांबा. ते फूल का तोडलं. तिथे कपड होतं ते उचल. फूल तोडलं काय? फूल तोडलं मला अजिबात चालणार नाही. अजिबात चालणार नाही. कशाला त्रास देतो उगीच त्याला. काय सगळ्यांना त्रास देणं हा धंदा आहे. भाग कुठे नाहीये. अहो काल आम्ही सिरियल बघितली नाही ना. ती आता रिपीट दाखवणार आहे. बघायला नको. हो बघायलाच पाहिजे.
नाही तो आज नाही येणार. नाही अहो त्याला भेटायला त्याच्या मुलाचा मित्र येणार आहे. हा. हो भेटायलाच येणार आहे ना, मग त्या सिरियल बघायचा काय संबंध? आणि काय झालंय, घाटच्या मुलाचं आणि घाटचं पटत नाही. बरं. त्यामुळे मित्राकरवी याची समजूत घालून याला परत घरी घेऊन जाण्याचा प्लॅन असणार. हो काय सांगताय ना? असा आपला आमचा अंदाज आहे. हो, very good. ते राहू दे, मी सिरियल बघायला जाते. घाण आल्यावर पाठवा. तुझा अंदाज खरा ठरू दे रे. आणि बापडा इथून जाऊन 4 आपल्या मुलांसोबत राहू दे. हे रे या तिकडे बसा. आमचं हेच मत आहे, फक्त ते खरं खरं होण्याची इच्छा. तसंच होणार. असं झालं ना तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसेल हो. तू जे काही सुरू केलेस ना, त्यामुळे आता जरी दमाला झाला असला ना तरी दिवसभर फ्रेश वाटतो. हात जरा जास्तच घेतलंस रे. किती कमायला झालं. फक्त 5 मिनिटं जास्त घेतलं. तुम्हाला सांगतो, हे असं रोज 5-5 मिनिटं वाढवायचं आणि रोज किमान अर्धा तास हे असं केलं पाहिजे. पेढा घ्या पेढा. अरे वा, पेढा. असं म्हणतो, अहो, मला नातू झाला. अहो माझा मुलगा अमेरिकेला असतो ना, तिथे आता रात्र असेल. मी रात्री फोन केला ना की मला कळायला. पेढे पण उद्या वाटायचे की उद्या असं आहे ना. अमेरिकेतही आवाज पाळतात. खा ना ते खा. फुक्कटचं दिलंय ते घ्या. हे केळं घे. कशाबद्दल? मला नातू नाही का झाला? ज्याचं नाव उद्या ठेवणार आहे. श्रीनाथ, जरा हा अर्धा पेढा खाशील? काय रे? मला जरा हेवी डायबिटीस आहे. अरे एवढ्या काय होत नाही असं म्हणतो. आज तुमचं मंथली चेकअप आहे. दुपारी 2 वाजता सगळ्यांनी ऑफिस मध्ये जमायचं. आणि हो याच तुमचे पेपर तयार आहेत, ते फक्त ऑफिस मधनं सही करून घ्यावा. कसले रे पेपर? अरे मी जरा बाहेर जातो. कशाला? अगं वैयक्तिक काम आहे रे. त्यामुळे वृद्धाश्रम सोडण्याच्या परवानगीचे पेपर्स आहेत ते. ए बाबा आपण परत येणार ना रे. म्हणजे काय? अहो मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तयारी करा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मॉर्निंग. अगं काय हे सायली? अगं किती दिवसांनी येतेस आणि होतीस कुठे इतके दिवस? अहो मला दुसऱ्या वृद्धाश्रमात ऍडमिशन मिळाली आहे ना. काय? होय, म्हणून यायला वेळच मिळाला नाही. आज मी फक्त तुम्हाला बाय करायला आले. अगं पण दुसरीकडे कशाला? आम्ही आहोत ना इथे. हो ना. अहो जाऊ द्या ना तो विषय. यावर चर्चा नको. आता मला मिळाली ना ऍडमिशन. अगं पण सायली, हा घे पेढा. पेढा मला नातू झालाय. थँक्यू. मग अगोदरच का नाही गेलीस त्या वृद्धाश्रमात? काय म्हणाला? अगोदरच का नाही गेलीस त्या वृद्धाश्रमात? अहो एका मुलाचा बॅकआउट केल्यामुळे मला ऍडमिशन मिळाली. थोडा उशीर झालाय पण इट्स ओके. चला मी निघते. टेक केअर. थांब ना, सगळे थांब आणि मत जा ना. अहो ती जाते तर जाऊ द्या ना, परत थांबवताय कशाला? अरे पण त्या थांबवतात, तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे ती थांबली आणि पुन्हा तिचा विचार बदलला तर? नाही बघायला. आणि बदललं तर काय करत पडणार आहे? पण आपण विरोध केल्यावर तिथे थांबेल कशी? तिला ट्रस्टीने परवानगी दिली आणि आपण ट्रस्टींच्या वृद्धाश्रमात राहतो, आपल्या मालकीच्या नाही. म्हणून ट्रस्टी आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही. यालाच म्हणतात सुंभ धरला तरी पीळ जात नाही. अहो पण तुम्ही इथून तिथून तिचीच बाजू का घेता? कारण ती काही चुकीचं ठेवणार नाही असं मला वाटतं. पण तिच्या प्रोजेक्ट मुळे त्या दिवस जे काही आपण आनंदाने खायला आहोत तेही नाहीसे होतील. हो कुलकर्णी बोलतात ते बरोबर आहे. आम्हाला नको त्या कडू वाटतं म्हणून. नाही तुमचा मुद्दा पडतोय मला, खरंच पडतोय. हे पण मला एक सांग, इथे आल्यापासून तुमचा एक तरी दिवस असा गेला का
की तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवला नाही? आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या कारणावरून जुन्या गोष्टी आठवून तुम्ही आनंदी किंवा दुःखी होतच असाल ना? अरे पण ती कोणाची कोण? तिच्याकडे आम्ही आमच्या कोणी काय शेअर करायच्या? कुलकर्णी, इथे आल्याच्या दुसऱ्याच दिवशी तू इथे कसा आलास हे मला सांगितलंस. त्यावेळी कोण लागत होतं रे मी तुझा? अरे तू माझ्या इथला सहकारी होतास म्हणून. मान्य आहे, एकदम मान्य. पण त्यात घातचा जो प्रकार झाला आणि घातने आपला सगळा भूतकाळ आपल्याला सांगितला. त्यावेळी ह्या मुलीने त्याला काही प्रश्न विचारले होते का? नाही ना? आलं ना सगळं आपसुतच बाहेर. हा, ते व्यास शाळेच्या बाहेर उभे राहून लहान मुलांना बघतात का? तर त्यांनाही वाटतं आपली नातवंड नसती तर आपणही त्यांच्यासोबत वेळ घालवला असता. त्यांच्या भावना कोण जागे करतो? हा, सगळ्यांनी अनुभवलेलं असेल की समाजामध्ये अशा प्रकारे वृद्ध आई वडिलांना एक फारकत मिळते म्हणा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मी आज माझ्या आजूबाजूच्या समाजामध्ये आजूबाजूच्या सोसायटीमध्ये ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्यामुळे हा विषय जो मिलिंद पेडणेकरांनी लेखित केला आहे, दिग्दर्शित केलेला आहे आणि समाजापुढे सुनील सुर में बात कर रहा हूँ, मैं ये रोल जो कर रहा हूँ घात का, वो मुझे ऐसा लग रहा है कि समाज में ऐसा संदेश जाना ज़रूरी है क्योंकि जो चल रहा है आज जो सीनियर सिटीजन है या जिनका उम्र हुआ है तो ऐसे लग रहे हैं कि जिनका अभी कोई उपयोग नहीं घर में, वो हर तरुण पीढ़ी के लिए बोझ हो रहा है. तो इसलिए मुझे ऐसा लग रहा है की समाज में. माझं नाव सुनील व्यास. मी या नाटकामध्ये व्यास हीच भूमिका करतो आहे. अर्थात भूमिकेविषयी किंवा प्लॉटविषयी मी काहीही सांगणार नाही. ते प्रेक्षकांना नाटक बघायला आल्यावरच समजेल. कृपया नाटक बघायला या. फार छान विषय निवडला आहे. अत्यंत भावनाप्रधान जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. आजची ती खरी समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. नमस्कार, मेरा नाम सुनील व्यास है. लव यू बाबा इस मराठी नाटक में मैं एक भूमिका निभा रहा हूँ. इतना ही कहना चाहूँगा कि ये एक सामाजिक विषय है और बहुत ही हृदय को छू जाने वाला विषय है. तमाम. नमस्कार, माझं नाव कविता मानकर. लव यू बाबा हे जे नवीन नाटक आलेलं आहे रंगभूमीवर, ते अतिशय संवेदनशील आहे आणि जर माणूस असाल तर तुमचं हृदय द्रावण होणारच. आणि माझी भूमिका त्यात आहे एका कणखर बाईची, जी स्वतः मला हे करू द्यात हिंदी. नमस्कार, मैं कविता मानकर. मराठी नाटक रंगभूमि पे जो आया है जिसका नाम है लव यू बाबा और जिसका लेखन दिग्दर्शन किया है मिलिंद पेडणेकर ने, और वो बहुत ही संवेदनशील विषय पे आधारित है. और ऐसे प्रयोग बघत असतो. पहिल्याच प्रयत्नात तेवढी उंची गाठणारं म्हणजे पहिला प्रयोगात तेवढी उंची गाठणारं नाटक मी पहिल्यांदा पाहतोय. याच इथे मी शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मॉल आहे नाटक सुद्धा पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी पहिला प्रयोग पाहण्यासाठी हे नाटक आलो इथे या ठिकाणी आणि खरंच मला खूप आवडलं आणि अभिनंदन करतो कारण खूप छान प्रयोग होतोय. यात फार कमी वयाची मुलं सुद्धा ज्येष्ठ वयस्कर वृद्धांची भूमिका करत आहे आणि ती अजिबात जाणवत नाही. स्पेशली नितीन किंवा आमचे आणखी बाकी नावं माहित नाही आमच्या काही ही आमची माहिती नाही. या सगळ्यांचं काम आणि त्यांचं वावर स्टेजवरचं इतकं अप्रतिम आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं साहेबांनी की बाबा ह्या सगळ्या म्हणजे या पॅनिक सिच्युएशन में लेकिन आज जब नाटक मैंने देखा ना तो मुझे लगा कि वाकई में बहुत जोरदार नाटक हुआ और बहुत अच्छा मैसेज है. ये जो आज की जो यंग जनरेशन है ना, ये बच्चे अपने माँ बाप को बूढ़ा होने पे बाहर निकाल देते, उसके और बहुत बड़ा मैसेज है और पूरे महाराष्ट्र में लोगों को
ये नाटक देखना चाहिए और उसके बाद है ना आपको लगेगा कि नहीं ये नाटक जो देख के आए घर पे उसको फील होगा कि नहीं हम बहुत गलत कर रहे हैं। आज जो हम कर रहे हैं कल हमारे साथ भी हो सकता है, तो इसीलिए इस तरीके से कोई भी चीज ना करें कि जिससे अपने माँ बाप को माझ्या मेला लक्षातच नाही राहिलं बघ. पण एवढा उशीर होत नाही रे तिला. बघ जरा फोन लाव. ती आता येणार नाही. येणार नाही का? कोणाकडे गेले का आईकडे वगैरे? हो. अरे मग फोन करून सांगायचं तरी, एवढा स्वयंपाक केला नसता. ती आता इथे कधीच येणार नाही. कधीच येणार नाही का? का ते तुला माहिती आहे आणि ह्या विषयावर आपली खूपदा चर्चा सुद्धा झाली. अरे पण ह्यातलं काहीतरी मार्ग काढू की. काय मार्ग काढणार आहे? सांग ना काय मार्ग काढणार? या 10 वर्षाच्या मुली तिला ऍडजस्ट नाही होत आहे. अरे पण एवढी वर्ष मी ऍडजस्ट केलंच की. माझं लग्न झालं त्यावेळी सासू सासरे तुझे काका आत्या धरून 8 माणसं होती या घरात. मी ऍडजस्ट केलं अगं तू ऍडजस्ट केलं म्हणून तिने ऍडजस्ट करावं हवं असा काही नियम आहे का? अरे थँक्यू. नको तिला असं एकदम अरे मग दुसरं घर घ्या ना. नाही घेता येईल, नाही घेता येईल. दोघांच्याही नावावर बँकेचं कर्ज आहे. मी तिच्या भावाच्या शिक्षणासाठी कर्ज काढले आणि मी इथे बाबांच्या आजारपणासाठी काढलेलं कर्ज अजून फेडतोय. मग कसं घेणार दुसरं घर? सांग ना कसं घेणार? अरे एवढं सगळं आहे ना, मग का उगा हट्ट करता? अरे करा की ऍडजस्ट. त्यापेक्षा तूच का नाही ऍडजस्ट? मी रे मेली काय ऍडजस्ट करू? त्या रत्नागिरीतल्या संगीता मावशीकडे काय जमणार? रत्नागिरीला संगीता मावशी होती ना, तिच्याकडे जमणार. तिच्या एवढ्या मोठ्या ती एक जन्मापासून ते स्वतःचं लग्न होऊपर्यंत माझ्याशिवाय न राहणाऱ्या माझ्या मुलाने स्वतःच्या बायकोसाठी मला त्याच्यापासून लांब जाण्याचा पर्याय सुचवला. त्या क्षणी माझं काय झालं होतं हे फक्त मला आणि त्या क्षणावरच माहित होतं. त्यातून सावरते न सावरते तोच तो म्हणाला. त्यापेक्षा आपण असं करूया, आपण हिरून विकू. हा त्यातून आलेले थोडे पैसे मी मावशीला देईन, म्हणजे तू फुकट राहतेस असं तिला वाटायला नको. आणि उरलेल्या पैसे तुम्ही नवीन घर घे नाही म्हणून म्हणतोय आपण हिरून विकून टाकूया. संपलं होतं सगळं. अचानक आलेल्या वादळाने सर्व नष्ट व्हावं तसं त्या क्षणी झालं होतं. तो जे काही बोलत होता त्या बोलण्याचा अर्थ एकच होता, त्याला मी नको होते. काय करू, कुठे जाऊ? कारण आयुष्यात कधीतरी असा प्रसंग आपल्यावर येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जसजशी मी पुढे जात होते तस तसा भूतकाळ पाठी जात होता आणि ह्या प्रवासात मी इथे कशी आले हे कळलंच नाही. माहित नाही त्यानंतर त्याने त्या घराचं काय केलं ते, पण आजही त्या घरातला दिवा अजून तसाच डोळ्यासमोर दिसतो. बरं वाटलं, मग थोडं हलकं झालं. तुमच्या मुलाने तुम्हाला शोधलं नाही? शोधलं ना, शोधलं. पण जेव्हा त्याला कळलं मी इथे आहे त्यानंतर त्याने ढुंकूनही पाहिलं नाही. पण मी मात्र रोज त्याची वाट पाहतो. वाटायचं कधीतरी तो येईल आणि
येते. बरं वाटलं सर्वांसमोर बोलले नाही तर मी थोडी तुटायची. तू कशी काहीच जशी तुम्ही मला बघताय तशी नाही. एवढ्या सकाळी सकाळी आलीस म्हणून म्हटलं. हो आले. हो सकाळ सकाळ कशी काय आणि सांगत तुम्हाला सरप्राईज द्यायला. बरं झालं तू आलीस. आणि हे काय हो तुम्ही तयार नाही झाला अजून. अगं झाली आहे तर मी केव्हाच तयार झालीये. अगं बाकीच्या आत्ता तयार होत आहेत. बरं काय झालं ते मग कशी अडकली मग ती. अगं एक मिनिट ते बटणं तरी काढा. त्याशिवाय कसं जाणार मी डोक्यातून. आणि हे काय हो टॅग तसाच आहे. काढू का नको का हा स्वेटर माझ्या मुलीने आणलाय. घालायचं लक्षातच नाही बघ. नाहीतरी तुझ्या काय लक्षात राहत. अगं तुझी पोरगी एवढं तुझ्यासाठी खायला आणते ते तरी कुठे खातेस. म्हणजे तुमची मुलगी इथे येते. हो महिन्यातून 2दा येते. मग काय छान गप्पा होतात आपल्या मायलेकींच्या. पण किती दिवस झाले अजून आलीच नाही. अगं काहीतरी कामात असेल म्हणून आली नसेल. तू पण ना. हो मला काळजी वाटते म्हणून म्हटलं. इथे आल्यापासून तिच्या भेटीचा एकही दिवस चुकला नाही गो. अजिबात काळजी करायची नाही. हो येणार ती. तुमच्याकडे फोन नंबर आहे का तिचा. आपण फोन लावूया. हो ग नाहीये का नंबर माझ्याकडे. हो पण ऑफिस मध्ये असेल. ठीक आहे थोड्या वेळ ऑफिस मध्ये जाऊ आणि करू फोन. बरं एक विचारू. हा ग विचार की. रागवणार नाही ना. तुझ्यावर कसला आलाय राग. तू तर माझ्या शिवानीच आहे. शिवानी आता तिच्या मुलीचं नाव शिवानी. अच्छा मला सांगा तुमची मुलगी तुम्हाला इथे येऊन भेटते. तुम्हाला काय हवं नको ते आणून देते. तुमची काळजी करते. मग ती तुम्हाला स्वतःच्या घरी का नाही घेऊन जा. तुला काय वाटतं ग ती असं करणार नाही. अगं तिने मला तसं सांगितलं सुद्धा की माझ्याकडे येऊन राहा. पण मग मीच विचार केला की ती माझ्याकडे लक्ष देईल की स्वतःचा संसार करेल. आणि मग बदल्यामध्ये तिची उगाच गळचेपी होईल. त्यापेक्षा आपण इथेच राहिलो तर तिला आपली काळजीही नाही आणि ती तिचा संसारही छान करू शकेल. कशा आहात ना तुम्ही. या अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्वतःचा विचार न करता तुमच्या मुलांचा विचार केला. आणि त्या मुलांनी मात्र तुमचा कसलाही विचार न करता या 4 भिंतीत आणून तुम्हाला सोडलं. नशिबाचे भोग दुसरं काय. ही कधी आली आणि ही इथं कशी. अशीच आले तुम्हाला भेटायला. मी मेस मध्ये चालली. तू येतेस. अगो मेसची वेळ केव्हाच होऊन गेली. चल. हो चला ना. पण मी काही खाणार नाही का. हो मी ऑलरेडी खाऊन आले. मला तुमची मेस बघायची आहे. आता मग चल ना. चला हॅलो हो बोल ना. हो सगळं सांगते. हो थोड्या वेळेला फोन करू. तुला सांगते सायली अगं आमच्या मेस मध्ये ना सायली कुठे राहिली. चल बहुतेक त्या सोमनने अडवलं असला. हो बाय सायली. अगे सायली. अगं सायली हा ऑफिस मधून माझ्या मुलीचा नंबर घ्यायला विसरू नको बरं का. हो नक्की. मेस मध्ये जाऊन आले ना की जाऊया आपण. हो ना. हो तुम्ही पण चला ना. अगं नको मला काही नको. तू जा मी येते. बर ही कुठे गेली. कोण ग. अगं इथं बसली होती ती बाया. सायली हो. अगं ती करमरकरांसोबत मेस मध्ये गेली. मेस पर्यंत गेली ती. एकतर तिला इथं आणायची नव्हती. आता मेस पर्यंत घेऊन गेले. ह्या डोक्यावरती चढून बसा. अगं सायली कुठे गेली होती. अगं ती मेस बंद झाली तर मला नाश्ता नाही मिळाला. गुड मॉर्निंग काका. हो काका गुड मॉर्निंग. सुरवे अरे सायली तुला गुड मॉर्निंग करते. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अगं तो बागेत रमला ना की त्याचं कुठेच लक्ष नसतं. तो कुकडी
अजून झोपून मॉर्निंग वॉकला गेले नाही? अरे काय कळत नाही रे, हा डावा पाय थोडा सुजलाय बरोबर अर्धा तास झालं तू माझ्या समोर बसून काही बोलत नाहीयेस. काय बोलू, काही सुचतच नाहीये. अगं त्याचा प्रवास ऐकल्यावर तुझी मनस्थिती अशी होणं साहजिकच आहे. हो पण हे असं का? हे बघ, याचं उत्तर ना माझ्याकडे तरी नाहीये. मग कुणीतरी उत्तर शोधून काढा ना. अगं जमलं तर तू शोध ना. काय आमचे प्रयत्न संपलेत आता. मग एका प्रश्नाचं उत्तर सापडलं तर दुसरा नवीन प्रश्न बसून समोर उभा असतोच. हो साहेबांनी काय रे, कुठे होतास इतका वेळ? तुम्हीच माझ्या डायरेक्टर साहेबांकडे पाठवलेलाच ना. अरे हो. रजा मंजूर करू. मग झाली रजा मंजूर? हो झाली. बरं चला मी हो. येत कॅन्टीन मध्ये लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. बरं. वायरिंग येणार ना, त्याचा जरा भेटाल मी. जा जा. सर तुम्ही रजेवर जाताय? येस. मग मला इथे काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? त्याची अजिबात नाही ग. मी नसलो तरी पंकज आहेच ना. आणि 15 दिवसांचा तर प्रश्न आहे. अरे वा, 15 दिवसांची सुट्टी म्हणजे फॅमिली सोबत लॉंग ट्रिप वाटतं. येस. लॉंग ट्रिप म्हणजे माझ्या आई वडिलांसोबत गावी राहायचंय. फॅमिली सोबत नाही जाणार, एकटेच जाणार. अगं माझे आई वडील हीच माझी फॅमिली बस. म्हणजे लग्न नाही केलं? का माझ्या मागे लागले सर? सांगा ना सर, लग्न नाही झालं तुमचं? अगं जाऊ दे ना, सोड ना तो विषय. हो सर सांगा ना, खरंच लग्न नाही झालं तुमचं? झालं लग्न, पण 6 महिन्यापूर्वीच माझी बायको मला सोडून गेली. ओ शिट. सोडून गेली म्हणजे मला घटस्फोट होऊन माझ्यापासून वेगळी झाली. हो पण का? तिला माझ्या आई वडिलांसोबत राहायचं नव्हतं. माझ्या आई वडिलांसोबत खेड्यात राहण्यापेक्षा तिला फक्त माझ्यासोबत शहरात राहायचं होतं, जे मला कधी शक्य नव्हतं. आणि तिला आमच्यासोबत राहणं शक्य नव्हतं म्हणून वेगळे झालं. कसं आहे, माझे आई वडील आणि माझी गावची शेती हेच माझं सर्वस्व आहे हे लक्षात आलं तिच्या, आणि निघून गेली. पण तिच्या जाण्याने अजिबात मला वाईट वाटलंय ना, दुःख झालं. ग्रेट. यू आर सिम्पली ग्रेट. का? किती विरोधाभास आहे ना, ही इथली लोक त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांना हाकलून दिलं म्हणून इथे आहे, आणि तुम्ही जन्मदात्या आई वडिलांना सोडू शकत नाही म्हणून स्वतःचा संसार मोडला. सर तुम्ही यांच्या मुलाला इथे बोलून ही सत्य परिस्थिती समजावून सांगा ना. त्याने काय फरक पडणार आहे? आजपासून एखाद्याला समजेल, पण समाजात असायचं 10 जण तयार होतील ना, त्याचं काय? मला लहानाचं मोठं करताना माझ्या आई वडिलांचे आकार लागले, त्याच्या पायाला पडलेला भेगा मी डोळ्यांनी पाहिले, आणि आता त्याचे हातपाय थकल्यावर त्याला सोडून देऊ हे माझ्या संस्कारात नाही बसत. का का हे विचार यांच्या मुलांच्या मनात आले नसतील? का यांना ही दुर्बुद्धी सुचली? जी आई आपण जन्म घेण्याआधीपासून आपल्यावर प्रेम करते, त्या आईला कोणत्याही एका व्यक्तीच्या प्रेमापोटी आपण वेगानच कसं काय सोडू शकतो? पायाला दगड काटे टोचणार नाही म्हणून खांद्यावर उचलून घेणाऱ्या बापाच्या डोळ्यात म्हातारपणी अश्रू येतातच कसे? अगं याचा विचार तू आणि मी करून काय उपयोग? इथे प्रत्येक जण स्वार्थासाठी जगतोय. अगं ज्याला तुम्ही प्रेम समजताय ना, ते प्रेम असून तो स्वार्थ आहे हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. आणि स्वार्थाची किडी समाजात इतकी पसरली आहे की लग्नाआधीच वेगळे राहण्याचे प्लॅन आपले जातात. त्यामुळे तू आणि मी यावर विचार करून काही उपयोग नाही. अगं बाई हळू जरा हळू, ऑफिस तोडशील माझं हळू. बरं मला जरा बँकेत जायचंय, आपण निघूया. सर इफ यू डोंट माइंड मी थोडा वेळ इथे बसलं तर चालेल? हो मला माझी डायरी लिहायची. जरूर, पण जाताना तुला पंकजला सांगून जा. हो सर. चल येतो. येस बाय. हो काय लागलं तर सांगा, मी हळद असं. अरे मी जास्त वेळ बसणार नाहीये. मग ही डायरी निघून झाली की निघते मी. काय माहिती तर सांगा, सगळं सांगा. मी नाही डायरी लिहितास ना म्हणून. अरे मी आपल्या वृद्धाश्रमाचं काहीही लिहित नाहीये. ही डायरी लिहिते म्हणजे दिवसभरात जे काही चांगलं वाईट घडतं ना, ते महत्वाचं थोडक्यात लिहून काढते. काय झालं? आता सावंत सरांबद्दल लिहिते. सावंत साहेबांबद्दल? हो. त्यांच्याबद्दल काय लिहितात? अरे कसला ग्रेट माणूस आहे तो. या तुमचा हत्ता घालला. आपल्या आई वडिलांसाठी त्यांनी आपला संसार मोडला. अहो त्यांच्यामुळे तर सुधारलं, नाही तर मी पण ना माझ्या आयुष्यात जसं देशोधडी लावणार होतं. म्हणजे महाराज
माझा काही तुम्ही ऐकता. अरे सांग ना. अरे राहा देव, तुम्ही तुमचं काम करा. अरे आहे मला वेळ, तू सांग. असं म्हणतात. सांग. हो, काय झाला होता त्याला. अरे एकदा जरा आपणच मला दिसतोय. अरे तुम्हाला चुकून एक मेंढी गेली, नाहीतर कुठे झाला असता. बघा बघा आता मी कसे खेळतो ते. नाही तुमच्यावर पोट केला ना तर बघा. प्लीज काही नाही. अरे आमच्यावरती कोण होऊच शकत नाही. कारण आमचे खेळच तसे. नाही नाही, दरवेळी तुम्हाला चांगली पानं येतात ना म्हणून तुम्ही जिंकता. असं काय नाही. तरी बरं मगापासून पानं हीच वाटते. पानं जरी तू वाटत असशील ना तरी यांच्या हालचालीवर लक्ष ठेव बरं. बरोबर. हे समजा माझ्या गेल्यावर बसतायत ना मग आमची बाजू घे ना. अरे ते कसेही खेळले तरी आपला टाइमपास होतोय ना. ही सायली आल्यापासून ना आपण असे वेगवेगळे खेळ खेळायला लागलोय. हो काका का वाटताय? असं मला वाटलं. पांडा का पांडा का काय ग अगदी टापटी मोर कुठे निघाली? अगं आज सायली येणार आहे ना. अगं तिने सांगितलं फोनवर की आज शिवानी येणार आहे म्हणून जरा तयारी. अगं अशी कशी तरी राहिली ना की खूप करतात की माझ्यावर. बरोबरच आहे. म्हणते अशी गबळ्यासारखी काय राहते, जरा नीट राहत जा. एक मिनिट तुम्ही डायरेक्ट मेंढीची उतरी कशी काय केली? हो हॅलो इकडे बघा. डायरेक्ट मेंढीची उतरी कशी केली ते सांगा. या सुरमे काकांनी केसावरून हात फिरवला ना तेव्हा तुम्ही मेंढीची उतरी केली बघितलं मी. आता बरोबर पदांचा सत्ता इथे जागेवर बसला. तू गप्प बस. एक मिनिट पण मी काय म्हणतो ते केसावरून हात फिरवल्याचा आणि चौकटची मेंढी टाकण्याचा संबंध काय? या सगळ्या पत्त्यातल्या खाणा गुण आहेत. हो केसावरून हात फिरवला ना की चौकट, असं नाकाला हात लावला की बदाम, असं हनुवटीला हात लावला ना की तिखट, आणि असा मांडीवर हात मारला की इस्पीट. आणि म्हणून मगापासून आपण हारत होतो. बरोबर आहे. तुम्ही लोक चिटिंग करता, आपल्याला नाही खेळायचं. आम्ही नाही चिटिंग करत, परत ठेवूया आपण. मला नाही खेळायचं चिटिंग. आता असं काय करते रागवायचं नाही. हा कुठे गेला आता? बघितलं तुम्ही चिटिंग करता म्हणून ते सूर्य काका पळून गेले. नाही नाही त्याला मी घेऊन देतो. तू बस पुन्हा आपण ठेवूया. बस कर हे दुर्वे अरे शिवानीची वाट बघते. शिवानी. हो पण आज शुक्रवार, आज कसा काय येत? अरे तिने फोन करून सांगितलं येणार आहे ते. फोन लाव कोणाच्या? अरे आपली सायली नाही का, तिच्या फोनवरून फोन केला होता. होय का? आणि हो शिवानी हिला ना तिथे काय सांगा स्वेटर गावाला म्हणून. कसं असतं ना बाळा, त्यांनी चिटिंग केली म्हणून आपण खेळ नाही बंद करायचा. समोरचा माणूस कितीही चुकीचा वागला म्हणून आपण चुकीचं नाही वागायचं. पण मग खेळायला मजा येत नाही ना काका. मजा नाही आली तरी चालेल, पण आपण आपला गुणधर्म सोडायचा नाही, जसं त्या साधूने केलं. आता इथे कोण आहे साधू? नाही हे कोणीही साधू नाही, गोष्टीतले साधू नाही. म्हणजे तुम्ही मला गोष्ट सांगताय? हो. सांगा सांगा सांगा. काय असतं, एका नदीच्या काठाने एक साधू जात असतो. तेव्हा त्याला पाण्यात पडलेला विंचू दिसतो. साधू त्याला बाहेर काढतो. पाण्याबाहेर पडल्याबरोबर तो विंचू साधूच्या हाताला दंश करतो. अरे बापरे. साधू हात झटकतो, विंचू पाण्यात पडतो. साधू पुन्हा त्याला बाहेर काढतो, तो पुन्हा दंश करतो. असं 4-5 वेळा होतो. तशी ही गोष्ट मला माहित होती, ऐकलीही होती आणि वाचलीही होती. पण कुलकर्णी काका सांगताना एकदम मग्न होऊन आनंदाने सांगत होते म्हणून मी शांतपणे ऐकून घेत होते. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या एका माणसाने बघितलं आणि त्याने विचारलं, साधू महाराज मगापासून बघतोय तो विंचू तुम्हाला दंश करतोय, तुम्ही त्याला पाण्यातून काढताय, तो पुन्हा पुन्हा दंश करतोय, परत परत बाहेर काढताय, का असं? साधू म्हणतो, अरे तो त्याची वाईट सवय सोडत नाही, मग मी माझी चांगली सवय का सोडू? काय आलंय का लक्षात काही? म्हणून म्हणतोय, समोरच्या माणसाने किती चिटिंग केली तरी आपण डाव मोडायचा नाही. कळलं का? हे काय अजून शिवानी आलीच नाही?
अगं तिचीच वाट बघते. काळजी करू नको. चल आता आपण बुद्धिबळ खेळूया. बुद्धिबळ हो का गं? म्हणजे तिथे यायची बंद होणारच की काय? म्हणजे संपेलच सगळं? अगं तसं नाही का आई. आता बघ ना, घरातली कामच आता एवढी वाढली आहेत ना की आता असं सारखं सारखं यायला नाही जमणार. बरं बाई, येशील तेव्हा ये. पण अगदीच आठवण आली तर महिन्यात 2 महिन्यातून एकदा तरी हा चेहरा दाखवून जा मला. तू अगदीच यायची बंद झालीस तर माझा चेहरा दिसायचा बंद होईल. आई नको गं असं बोलूस. हा मग खरं तेच सांगते. अजून थोडे दिवस तू आली नसती. आई बस आता बस. मी शांत हो. बापरे, वाजले तुम्ही किती? मला खूप उशीर झालाय. चला मी येते. सांभाळून जाऊया. पण काहीही म्हणा, या मुलीला नाकारता तिच्यात आपण कधी गुंतून गेलो काही कळलंच नाही. साईला इथं यायला जरा उशीर झाला की जीव कसा कासावीस होतो. हे, हाय शिवानी. हाय. अगं तू आलीस आज? हो मग. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? छान. तुझा प्रोजेक्ट झाला का गं पूर्ण? आता नाही अजून, पण होईल. बरं चल, मला झालाय उशीर. बाय बाकी, बाय. अगं ते जाऊ दे. सुशील कसं आहे? आहे बरं. बरं आहे का? आणि हा त्याचं ते प्रमोशनचं काय झालं? झालं ना. आणि तो परदेशात गेला पण. झालं का? वा वा, बरं झालं. पण काय ग, तू मला सांगितलंच नाही ते. अगं खरं तर ना सायलीच्या फोनवरून तुला सांगणारच होते, पण म्हटलं भेटूनच सांगू म्हणून आज आले सांगायला. बरं झालं बाई, बरं झालं. माझा जावई बापू परदेशात गेला. छान छान. आई काय ग? काय नाही. काय ग? काही गोड बातमी आहे का? अगदीच तिकडे बघून बोलतेस ती? हा? आणि मला पण जावं लागणार आहे सुशीलकडे. अरे मग जा की, चांगलंच आहे. काय बोललीस? होय, मला पण जावं लागणार आहे सुशीलकडे. अगं त्याच्या जेवणाचे खूप हाल होत आहेत ना तिथे, म्हणून त्याने कंपनीला सांगून माझा पण विजा काढलाय. पुढच्याच आठवड्यात मी निघणार आहे. अगं फक्त 3च वर्ष राहणार आहे, मग मी परत येणार तुला भेटायला. होय, मी परत येणार आहे तुला भेटायला. काय करू ग? मी स्मिता परिस्थितीत पडले होते. नवऱ्याचं कर्तव्य आणि आईची माया. अगं सुशीलचं प्रमोशन होऊन तो परदेशात जाणार म्हटल्यावर तो खूप खुश होता, पण त्याच्या आनंदात सहभागी नव्हता. मी त्याच्या खुशीत जाऊन खूप रडले आई, खूप रडले. कारण त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर फक्त तूच होतीस का? फक्त तूच होतीस. पण मी तुला सांगितलं ना, मी तुला स्वयंपाक शिकवते. आणि एकदा का तू स्वयंपाक शिकलास ना की मी परत निघून येईन. मी नाही राहणार तिथे. मी परत येणार आहे तुला भेटायला. मग मला हसून म्हणतो का तू नाही आलीस तरी चालेल. पण मग मीच म्हटलं नाही, थोडे दिवस तरी त्याच्या आनंदात त्याच्या सोबत राहते आणि मग येते तुला भेटायला.
म्हणून म्हणते आई, मी येणार आहे तू आई. ए आई, आई. झालं ते एका अर्थी चांगलंच झालं म्हणायचं. सुटली बिचारी माटोंडकर. तसंही हल्ली आजारीच असायची मला, रोज काही ना काहीतरी दुखायचं. पण तिच्या मुलीने थोडे दिवस थांबायचं ना. त्याने काय म्हणाल होतं? माटोंडकरांची डेट पुढे जाणार होती. अहो कसं बोलताय, नीट बोला ना. अजून काय बोलू? खरं तर त्या मुलीने खूप केलं आहे, तर तिचा नाईला सुद्धा गेली ती, आणि ते दुःख तिला सहन झालं नाही, आणि ती गेली, सुटली बिचारी. खरं तर तिने अरे पाच झालं ना आता, पाच झालं. आता यावर चर्चा नको. जाणारी गेली बिचारी, आता चर्चा करून काय उपयोग आहे? हे बाकी अगदी बरोबर बोलला असेल तर काय चर्चा. अगं तुला कळलं का? हो, शिवानीनेच मेसेज केला होता मला. मी तिला सॉरी पण म्हणाले. खूप वाईट झालंय ग. वास झाला ना आता, पुन्हा झालं सुरू. आता या विषयावर एवढ्या बोललो ना आपण, आणि गेले 2 दिवस आपण हेच बोलतोय. अरे पण आम्ही तिच्याशी बोलतोय ना. पण खरंच नको करूया या विषयावर चर्चा आपण. चर्चा नको म्हणजे मला ना आता चांगलं सुचलंय, मी वाचून दाखवतो. थोडाचं काय आणि ह्यांचं काय. हा चावळी लिहितो. कॉलेजमध्ये असताना तो हेच करायचा. झालं असेल ना, पण मी वाचून मला दाखवेल माझी. वाचू दे त्यांना. भास तू माझ्या श्वासातला श्वास तू, ध्येय तू, अभ्यास तू, माझ्या जगण्याची आस तू. नक्की तुझी जगण्याची कोणाची चोरली मध्ये चोमडेगिरी करत असतो. तेव्हा चेहरा तुझाच दिसला. आता हे मध्येच काय? अहो मी पण करते थोड्या थोड्या कविता. तुम्ही कविता करता? हो. तुम्ही कविता करता? हे गेलं ना, गप्प बसा जरा. ती काय माहिती ते बोलू दे ना. नाही आता माझं मूड गेलं. झालं तर सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. जेव्हा पाहिले नभात मी, तेव्हा चेहरा तुझाच दिसला. पौर्णिमेचा चंद्र तेव्हा माझ्याकडे बघून हसला. पण जेव्हापासून चंद्र पाहिला माझीच नीट राहिली. चंद्र दिसेन असा झाला तेव्हा तुझ्याच मिठीत विसावले. खूप सुंदर. पण सॉरी मला उगाच तुमची टर्म. खरंच किती छान लिहिलंय तुम्ही. खरंच काही नाही ग, सहजच. हवे हे सहज असेल तर मग भारी काय असेल. आणि झर बुद्धिबळ ठेवूया. काका खेळूया ना. पण इथे बघा किती मस्त 4 वेळा चाललंय. मॅडम आता तुम्ही जे काही म्हटलं ना ते छान होता. हे तुला सोबत मॅडम कोणाची चोरलेली नाही ना. कॉलेजला असताना 4 वेळा करता करता कविता लिहिल्या मी. कॉलेजला असताना कविता म्हणजे पोराच्या शिट्ट्यावर शिट्ट्या. दुसरा उद्योगच काय असतो. पोरी दिसल्या की शिट्ट्या फुकायच्या. पण त्या शिट्ट्याचा आवाज ऐकून पोरी सुद्धा मागे म्हणून बघायचंच ना. माझंही तेच झालं. मी सुद्धा मागे येऊन बघितलं, त्याच्यावर प्रेम केलं आणि लग्न केलं. म्हणजे सेम स्टोरी. म्हणजे तू कवितेच्या प्रेमात म्हणून मी तुझ्या प्रेमात. मला पण चांगली पण हे पुरुषांचं प्रेम वगैरे फक्त लग्न होईपर्यंत. हो, लग्न होईपर्यंत
कथा काय लिहिती? अहो तसं नाही केलं तर पोरी पडतील कशा? पण मग लग्नानंतर का बदलता? व्यास, तुम्ही आल्यापासून हे चालू झालं बघा. म्हणजे रोज सकाळी उठून तुम्ही हे सगळं करत नव्हता. आणि कसलं का बघा, काही लोक गुडघे सुचतात तसं कारण देऊन मॉर्निंग वॉकला पण गेले नाही. हो हो हे पण व्यास, या व्यायामामध्ये तुला त्रास वगैरे तर नाही ना होणार? अजिबात नाही हो. फक्त काही पथ्य आहेत तेवढी पाळायची पण मला सिम्पली घरे घ्या. अरे रक्ताचे नातेवाईक एवढं करत नाही, एवढं केलं आणि फक्त केलं तर व्यास त्याच्यावर घरी पाठवलं. तुला खरं सांगू का, ज्या वेळेला मी घरी पाठवलं तेव्हा मला वाटलं की आता खरी वृद्धाश्रमातल्या लोकांची आपण सेवा केली. त्या अतिरेक्याच्या झटापटीत मारल्या गेलेल्या त्या म्हाताऱ्या बाईच्या आत्म्याला आता खरी शांती लावली असेल. हे व्यास, कोणत्या म्हातारीच्या आत्म्याला शांती लावली? हो धर्मकर, व्यास मिलिटरी मध्ये होते. हो व्यास मिलिटरीत होता? आणि ते मिलिटरीत असताना ना एका वृद्धाश्रमावर अतिरेक्याने हल्ला. हो श्रीनाथ साहेब, त्याचा फोन आला. माझा फोन? होय हो, तुमचाच फोन आला. अरे मला कोणी फोन करणार नाही, रॉंग नंबर असेल. अरे रॉंग नंबर तर रॉंग नंबर. बोलायला कोणतरी माणूस तर मिळतोय. पुरुष माणूस असेल तर चालू येतो. आणि कोणी बाई माणूस असेल तर मला बोलव. गुड मॉर्निंग कुलकर्णी स्पीकिंग. हो काका, मी आहे. म्हणूनच बोलतोय. सायली सायली सायली, तू कधी आली? अरे व्यास, तू व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कसे आहात तुम्ही सर? मी मस्त. तू कशी आहेस? फर्स्ट क्लास. काय ग, तुझ्या त्या प्रोजेक्टला या लोकांनी मदत केली का नाही? म्हणजे काय? म्हणजे तुझा प्रोजेक्ट पूर्ण पण झाला असेल. नाही अजून, पण होईल. पण तुम्हाला सगळ्यांना थँक्स. आवाज कसं मानतेस? आम्ही काय पत्ती आहोत? नाही हो, तुम्ही सगळे माझे आहात आणि मी तुमची सायली. नक्की सायलीच ना? नाही, तू नक्की सायलीच आहेस ना? की तुझं नाव आहे आणखी दुसरं काय? हा असं काय ना? अरे ती आल्यापासून तिचं नाव सायली सायली सांगते. माझं दुसरं काय नाव असणार आहे? नाही तर काय. पण एक नक्की की हिचं पूर्ण नाव विचारता विचारता राहूनच गेले. अरे हो, आपल्याला हिचं पूर्ण नाव माहितच नाहीये. काय ग तुझं नाव पूर्ण? ए बाळ, अगं तुझं पूर्ण नाव काय? मृण्मयी श्रीनाथ देसाई. काय? श्रीनाथ देसाई? अरे पण तुझं नाव श्रीनाथ देसाई आहे ना? होय, माझं खरं नाव मृण्मयी श्रीनाथ देसाई आणि हा माझा बाबा. अगं पण तू तुझं नाव सायली सांगितलंस ना? ते फक्त तुमच्यासोबत प्रोजेक्ट करण्यापुरतं. हे बाई, तुझे काही बोलतेस ना ते काही कळत नाही. अगं मीच सांग ना. हो सांगितलं ना, मी मृण्मयी श्रीनाथ देसाई. हे श्रीनाथ देसाई आहेत, यांची मी मुलगी. अरे पण हे कसं शक्य आहे? श्रीनाथ का वाढा त्याचा इथे कोणी नाही म्हणून? अहो हे सत्य आहे की मी यांचीच मुलगी आहे. श्रीनाथ ही जे काय बोलते ते खरं आहे का? याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही? तसं नाही. मग कसं? अगं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच आहे. आणि गणमर्दनांच्या भाषेत न उलगडणार थोडं. अगदी बरोबर. पण असं काहीही नसून जे आहे ते तुमच्या समोर आहे. हा माझा बाबा आणि मी याची मुलगी मृण्मयी. याचा अर्थ माझं इथं कुणी नाही असं सांगू हे खोटे निघाले? नाही, माझा बाबा खोटा नाही. फक्त नाईलाजास्त तो लहानपणी मला सोडून गेला. सोडून गेलो नाही, हाकलून दिला मला. म्हणून मला तर असं सांगण्यात आलं की अजिबात नाही. मग खरं काय ना बाबा?
विचार जिला आता तू फोन करायला सांगितलास. मी फक्त ओळख पटवून घेण्यासाठी फोन करायला सांगितलं होता बाबा.